या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात घडला। बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं। त्यानंतर विमानाला भीषण आग लागली। या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवार यांच्यासह या विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयानं दिली आहे। अजित पवार हे कॅबिनेटच्या बैठकीसाठी मुंबईत आले होते। त्यानंतर ते बुधवारी सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीकडे रवाना झाले होते। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळाली। तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरदार आदळलं। विमान कोसळताच क्षणार्धात विमानानं भीषण पेट घेतला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्यांचे अश्रू अनावर झाले। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्य, त्यांचं जनतेशी असलेलं नातं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेलं योगदान याची आठवण काढताना सुहास कदम हे भावुक झाले। असा नेता पुन्हा होणे नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रती ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। अजित पवार हे केवळ सत्ताधारी नेते नव्हते, तर कामगार, श्रमिक, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहणारं नेतृत्व होतं। वैचारिक मतभेद असूनही लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची त्यांची तयारी होती आणि निर्णय घेण्याची क्षमता ही लोकशाहीची खरी ताकद होती। विधानसभेत आम्ही अनेक वेळा कामगार, विडी कामगार, बेघर नागरिक, झोपडपट्टीवासीय आणि वंचित घटकांचे प्रश्न मांडले। त्या प्रश्नांवर अजित पवार यांनी केवळ ऐकूनच घेतलं नाही, तर अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक हस्तक्षेप केला। विरोधकांचा आवाज सन्मानानं ऐकण्याची परंपरा त्यांनी जपली। राजकारण म्हणजे संघर्ष असतो, पण तो जनतेच्या हितासाठी असावा ही भूमिका अजित पवार यांनी कृतीतून दाखवली। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील। त्यांना भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे, अशा शब्दात नरसय्या अडममास्तर यांनी आदरांजली अर्पण केली। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भावनिक शब्दात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव झटणारं नेतृत्व होतं। त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडल्या। राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार यांचं कार्य कायम स्मरणात राहील, असं त्या म्हणाल्या। अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात विकासात्मक निर्णय घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक कार्यकर्त्यांना झाला। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी पसरल्यानं सर्वत्र दुखवटा व्यक्त केला जातोय। राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत ही अपघाती घटना घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे बुधवारचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश अचलहारे यांनी शोकसभेत सांगितलं।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथं बुधवारी सकाळी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं धनेश अचलारे कासेगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अप्पा धनके त्यांच्या समर्थकांसह कासेगावात आले होते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलं होतं। ही दुःखद घटना समजल्यानं पदयात्रा रद्द करण्यात आल्यानंतर आयोजित शोकसभेत धनेश अचलारे, अप्पा धनके, पुरुषोत्तम वाडकर आणि कासेगावचे माजी सैनिक शहाजहान शेख तसंच रणजित चौगुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला। अजित पवार हे दिलदार आणि सर्वसामान्यांशी आपुलकीनं वागणारं व्यक्तिमत्व होतं। एक धाडसी, स्पष्ट वक्ते आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती। राजकारणात त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आणि निर्णयक्षम नेतृत्वाचं दर्शन घडवलं। मंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांनी कोणत्याही बाबतीत भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। विकास कामे, प्रशासनावर पकड आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची त्यांची तळमळ नेहमीच उल्लेखनीय राहिली। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून या घटनेमुळं संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। त्यांच्या कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो अशी प्रार्थना करत आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा महानगरपालिकेतील गटनेते नूतन नगरसेवक अमोल शिंदे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते अनिल कुमार भटकर, DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी भावपूर्ण शब्दात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।